हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये। तर तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये काय दिसते तर इथे दोन कुकरचे डबे दिसत आहेत। एका डब्यात दिसते डाळ आणि दुसऱ्या डब्यात दिसते भात। तर ही डाळ कशाची आहे बरं, तर ही डाळ कशाची आहे तर हे पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे। तर त्या अगोदर सांगते की माझ्या आहोंना ही डाळ खूप आवडते, त्याचबरोबर माझ्या मुलीला देखील ही डाळ खूप आवडते। तर या डाळीला मी फोडणी कशी देते तर हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर गॅस चालू केला, गॅसवरती टोप ठेवलं, टोप म्हणू शकता किंवा पातेलं ते ठेवलं, त्यामध्ये तेल घातले। तेल छान गरम झालं की त्यामध्ये घातले मोहरी आणि जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे लसूण। आणि आता लसूण देखील आपल्याला छान असा त्याचा रंग बदलेपर्यंत म्हणजेच जे नाही का आता लाईट ब्राऊन कलरचा होईपर्यंत छान असा तळून घ्यायचा आहे। तर इथे जिरे मोहरी आणि लसूण छान तळून घेतला। छान तळून घेतले की त्यामध्ये मी घालणार आहे कढीपत्ता। तर ही डाळ कशाची आहे तर तुम्हाला सांगते की ही डाळ जी आहे ना तर ही उडदाची डाळ आणि तुरीची डाळ ही दोन्ही मिक्स डाळ आहे। तर यामध्ये घातलेले आहे मी आता ठेचा घातलाय, जे मी हिरवी मिरची कोथिंबीर घालून वाटला होता आणि लसूण देखील, तर तो ठेचा यामध्ये घातलाय मी। थोडंसं हिंग घातलंय आणि छान सगळं साहित्य असं परतून घेतलंय आणि त्यानंतर जे आहे तर ही डाळ यामध्ये घालते। तर डाळ शिजवताना यामध्ये मी हळद मीठ आणि एक टोमॅटो कट करून टाकला होता। तर असं काही ते कुकरला जेव्हा डबा ठेवतो आपण तेव्हाच मी तुरीची आणि उडदाची डाळ मिक्स करून समप्रमाणामध्ये दोन्ही प्रमाण सेम घेतले आणि त्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो आणि हळद आणि मीठ हे घालून ते शिजवून घेतली आणि छान अशी याला फोडणी देऊन घेतलेली आहे। तर मी जेव्हा हिरवी मिरचीचा ठेचा वाटला त्यामध्ये मी कोथिंबीर घेतली होती आणि हवं असेल तर तुम्ही वरतून देखील कोथिंबीर छान अशी पेरू शकता, म्हणजे तुम्हाला आणखी छान चविष्ट ही डाळ लागेल। तर नक्की ट्राय करून बघा, खायला खूप छान लागते आणि माझ्या आहो आणि माझी मुलगी हे खूप आवडीने खातात। तर कशी वाटली तुम्हाला आजची ही डाळीची छान अशी रेसिपी? तर नेहमी आपण खातो ती तुरीची डाळ असते किंवा फक्त उडदाची डाळ असते, पण ही डाळ जी आहे तर थोडी स्पेशल आहे। तर बघू शकता तुम्ही अशी काही झाली आहे।